वाणीचा आपण अतिशय वाट बघत आहात की व्याख्याते आता काय सांगणार आहे। प्रत्येकाला ज्याची अतिशय उत्कंठा लागलेली आहे असे आदरणीय श्री शिव व्याख्याते गजाननजी पाटील यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। त्यांचा सत्कार आपल्या गावचे तरुण मंडळी मनोहर भाऊ, कुमार नरोडे, ज्ञानेश्वर हिवाळे 5 जण कोणीतरी या आणि महाराजांचा सत्कार करा। या पटकन या पटकन या 4-5 जण या। खऱ्या अर्थाने आपल्या गावच्या तरुणांचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की अतिशय सुंदर आणि असा देखणा एक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। गजानन दादा सुद्धा खूप प्रवास करून या ठिकाणी आलेले आहे। निश्चितच आपल्या गावचं वातावरण बघून त्याचा उत्साह द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही। केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत ज्यांच्या सामर्थ्यामुळे, ज्यांच्या पराक्रमामुळे या ठिकाणी हिंदू म्हणून आपण या ठिकाणी स्वतःला म्हणतो, ही सर्व कृपा जर कोणाची असेल तर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे। आम्ही सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करतो, कथा कीर्तन करतो, परंतु कथा कीर्तन करतो त्याच्या अगोदर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आपल्याला स्वातंत्र्य दिलं नसतं तर आज या ठिकाणी कथा कीर्तन आम्ही करू शकलो नसतो। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज थोडक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व सांगतो। दुनिया पे राज किया था जिसने, दुनिया पे राज किया था जिसने, क्योंकि जिस्म उसका पौलाद का था। दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका पौलाद का था। कभी किसी के सामने सिर नहीं झुकाया क्योंकि मराठों की औलाद था। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाही महाराज, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच त्या ठिकाणी देव मंदिरामध्ये त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला भेटतं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कितीही बोलावं ते कमीच आहे। आणि आज या ठिकाणी ज्यांना आपण आमंत्रित केलेले आहे असे असणारे श्री शिवश्री गजानन दादा पाटील हे आपल्या वाणीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान आपल्या समोर मांडणारच आहे। म्हणून या ठिकाणी मी संपूर्ण गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी सुंदर असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी राबवला। प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये तरुण मंडळींनी, गावकरी मंडळींनी आणि सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करावा। अशीच मी या ठिकाणी आपापसातले मतभेद त्या ठिकाणी बाजूला ठेवून गावातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असंच मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद महाराज, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे। अतिशय सुंदर मार्गदर्शन महाराज तुम्ही केलं। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तर आपल्याला निश्चितच हे दिवस बघायला मिळाले नसते। छत्रपती शिवाजी महाराज घडवायच्या पाठीमागे जर इतिहास बघितला तर त्यांना घडवलं कोणी तर जिजाऊ आई साहेबांनी घडवलं त्यांना। म्हणून जिजाऊ आई साहेब जर नसत्या तर निश्चित शिवाजी महाराज घडले नसते। म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, जिजाऊ आई साहेब जर झाल्या नसत्या तर काय झालं असतं महाराष्ट्रामध्ये। जिजाऊ आई साहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या लेकी बाळी। जिजाऊ आई साहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या लेकी बाळी, राहिलं नसतं कुंकू कपाळी। जिजाऊ आई साहेब तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी, राहिले नसते कुंकू कपाळी। राहिले नसते अंगणी तुळस, राहिले नसते मंदिरावरती कळस। और एक शिवाना होता तो काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती। अरे एक शिवाना होता तर सुन्नत सबकी होती। लक्षात घ्या। म्हणून खऱ्या अर्थाने जिजाऊ आई साहेबाचे मोठे उपकार ह्या महाराष्ट्रावर आहे। त्यांनी असा शुभा असा छावा त्यांनी आपल्या महाराष्ट्राला दिला आणि महाराष्ट्राचा आपण चांगले दिवस या ठिकाणी बघत आहोत। म्हणून प्रत्येक महिला वर्गांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना काय संस्कार द्यायचे पहिले आपल्या हातामध्ये आहे। निश्चितच अजूक आपले गजानन दादा सांगणारच आहेत, मी जास्त त्यांचा वेळ घेणार नाही। मला तर तुम्ही रोजच ऐकता म्हणून आज आपण त्यांना विशेष ऐकणार आहोत। मी दादांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा।
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. मला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटीही जन्माला यायला हवा. असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. व ज्या राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु आमच्या वाटेला जर कुणी आडवा आलाच तर आम्ही सिंहाचे दात मोजायलाही मागं पुढं पाहत नाही, असे जगाला ठणकावून सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. मासा पाणी खेळे गुरु कोण तयाचा, पवाडा गातो छत्रपती शिवाजी महाराजांचा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या शब्दात खऱ्या अर्थानं समाजाचा माता ठिकाणावर आणणारे राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज. नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी, हा 12व्या शतकामध्ये ज्यांनी प्रबोधनाचा मंच शेवटच्या माणसापर्यंत तेवत ठेवला आणि वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी अटकेपार लावली ते संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं म्हणतात की शिकलेली आई ही घरादाराला पुढे नाही, मी त्या पुढे जाऊन असं म्हणतो, जी आई शिकलेली असते ती त्या गल्लीला पुढे नेते, ती गल्ली त्या वाडला पुढे नेतं, ते वाड त्या गावाला पुढे नेतं, ते गाव त्या तालुक्याला, तो तालुका त्या जिल्ह्याला, तो जिल्हा त्या राज्याला, ते राज्य त्या देशाला पुढे नेण्याचं काम करीत असतं. म्हणजे ज्या घरातली आई शिकलेली असते ती त्या एका गावाला पुढे नेते, फक्त तिच्या कुटुंबाला नव्हे, तिच्या तालुक्याला पुढे नेते, तिच्या जिल्ह्याला पुढे नेते. जो जिल्हा शिकलेला असतो तो त्या राज्याला पुढे नेतो, तो राज्य त्या राष्ट्राला पुढे नेतं, आणि जे राष्ट्र शिक्षित झालेलं असतं तेच राष्ट्र खऱ्या अर्थानं महासत्ता होऊ शकतं. असा महासत्ता क्रांतिकारी बदल ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झाला, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी माझ्या प्रबोधनाला मी सुरुवात करतो. गेल्या महिन्याभरापासून मांदेळू गाव या गावाची एक माझा कधी संपर्क नाही, कारण मी खानदेशातला. परंतु ज्यावेळेस इथल्या एका मावळ्यानं मला कॉल केला आणि त्यावेळेस मला वाटलं की जालना जिल्ह्यात आपल्याला मराठवाड्यात जायचंय, साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आपल्याला बोलण्याचा योग प्राप्त होतोय, म्हणून ही हातची संधी आपण दवडायची नाही, हा विचार करून मी या व्याख्यानाला होकार दिला. कारण इथून जवळजवळ मला 400 किलोमीटर प्रवास करायचा आहे, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राकडे जायचं आहे. म्हणजे खानदेशाकडून काल रात्री मी आलो ते मराठवाड्यात, आणि आता मराठवाड्याकडून जायचं आहे पश्चिम महाराष्ट्राकडे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये एवढी जागर आहे तर प्रवास कुठं होऊन जातो समजतही नाही, इतकी त्यांच्या विचारात ताकद आहे. आणि या जगाच्या खऱ्या अर्थानं असं म्हणतात की एक मी विद्यापीठ पाहिलं ते एका जागेवर आहे, पण चालतं बोलतं विद्यापीठ आपण असं म्हणतो. कसं की ज्यांच्या खऱ्या अर्थानं अथक परिश्रमातून एक नव्हे तर 2-2 छत्रपती घडून गेलेत. एक छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि एक छत्रपती संभाजी महाराज असतील. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना घडवण्याचं कार्य कोणी केलं तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम कोणी केलं तर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी केलं. असं हे जगातलं आदर्श मातृत्व खऱ्या अर्थानं आज जिजाऊ सक्षम विचारांचे असल्या पाहिजे. ज्यावेळेस मी या ठिकाणी एंट्री केली, प्रवेश केला, त्यावेळेस मला वाटलं की इथं जिजाऊंची संख्या जमेन की नाही जमेन, पण ज्यावेळेस मी जिजाऊंची संख्या पाहतोय मला खरंच आता दादा बोलले की तुमचा आनंद द्विगुणित होईल, कारण की जिजाऊ या सक्षम विचारांच्या होतीलच तरच घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होऊ शकतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आज तलवारीच्या पलीकडचा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे आहेत.
तलवारीच्या पलीकडचे. मग तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर प्रथमतः आपल्याला जिजाऊ माँसाहेब समजून घ्यावे लागतील. जर जिजाऊ माँसाहेबांचे विचारच आपल्याला समजले नाहीत तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजणारच नाहीत, छत्रपती संभाजी महाराज समजणार नाहीत. मग आज घराघरातले जे छत्रपती शिवाजी महाराज आपण लहान लहान शिवबा आहेत त्यांच्यावर संस्कार टाकताना जिजाऊंनी काय केलं पाहिजे? आजचे जिजाऊ काय करतायत तर तुम्हीच विचार कराल. मला हे गाव चांगलं वाटलं, भगवमय गाव आहे, वारकरी संप्रदायाची मला मूर्त रूप या गावात चांगल्या प्रकारे दिसली. परंतु आजचे हे बालशिवबा काय करतायत? फ्री फायर, पबजी. आणि मग हे का खेळतायत सर? गुरुजी, हे असं होण्यास कारण की जिजाऊ आज सिरियल, टीव्ही सिरियल मध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. पवित्र रिश्ता, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, ये रिश्ता क्या कहलाता है? मग विचार करा, जर जिजाऊ ये रिश्ता क्या कहलाता है याच्यात गुंतून असेल तर तिचं कार्ट 100% फ्री फायरच खेळणार आहे. 101% फ्री फायरच खेळणार आहे. मग जिजाऊ आधी सक्षम विचारांच्या झाल्या पाहिजे. ज्यावेळेस जिजाऊंना खऱ्या अर्थानं जिजाऊंचे विचार समजतील त्यावेळेस घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, हे प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार दिले माँसाहेब जिजाऊंनी ते कोणाचे दिले तर राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दिले. कोणाचे कीर्तन ऐकलीत बालपणी? शिवाजी महाराजांनी जर कोणाची कीर्तन ऐकली असतील तर राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकलीत. लाल माला ज्यावेळेस 12 वर्षाचे शिवबा कीर्तन ऐकत असताना बसतात त्यावेळेस राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग घेतात. शिव तुझे नाव ठेविले पवित्र विश्वाची की छत्र, शुभा उद्याचे तुम्ही छत्रपती होणार आहात. हे जणू काही बाकीत लहान वयात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी दिलं होतं. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पगडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आपल्याला दिसून येतो. म्हणून माँसाहेब सांगतात की आपल्याला खऱ्या अर्थानं धर्माचं रक्षण करायचंय. मग धर्माचं रक्षण करत असताना आपल्याला परधर्माचा अनादर करता कामा नये. मग ज्याप्रमाणे त्यांना गीतेचं शिक्षण दिलं, हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं शिक्षण दिलं, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे किंवा त्यांना आपल्याला आपल्याकडून इजा पोचवता कामा नये. या पद्धतीचे संस्कार माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर दिले. म्हणून तर ते रयत कल्याणकारी राज्य निर्माण झालं. तुकाराम महाराजांना असं का लिहावं असं वाटतं? ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आता आला घाव डाव आमचा माय बाप देव, काय त्रिभुवनी बळ अंग्यामुच्या सकळ, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. असं का म्हणावं असं वाटतं तुकाराम महाराजांना? कितीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आता आला घाव डाव आमुचा माय बाप देव, काय त्रिभुवनी बळ अंग्यामुच्या सकळ, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. या तिन्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणाचं राज्य असेल तर ते आमचं आहे. ते आमच्या शिवबानं निर्माण केलं स्वराज्य आहे. मग स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं, ज्याला प्रत्येकाला पोटास अन्न लागले पाहिजे. आणि या ठिकाणी या महाराष्ट्रात याच्या आधी इतकी विचित्र परिस्थिती होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधी या ठिकाणी भर दिवसा महिलांना उचललं जायचं, तिच्यावर अत्याचार केले जायचे आणि त्यांचा अत्याचार करणं काहींचा हा नैतिक धर्म म्हणून तो ते भोगत असत. अशा या काळ्या खिबिन्न कालखंडामध्ये दगडासमोर माता आणि जिवंत माणसांना लाथा मारल्या जात होत्या. अशा मोगल राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांच्या विचारातून स्वराज्याची मुहूर्तमेढ निर्माण केली. त्या संत तुकाराम महाराजांना म्हणून म्हणावं असं वाटतं, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आता आला घाव डाव आमुचा माय बाप देव, काय त्रिभुवनी बळ अंग्यामुच्या सकळ. का म्हणतात माहिती असं? का की महिलांना रक्षण देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. आपल्याला रांजाचा वतनदार पाटील माहिती आहे. रांजाचा वतनदार पाटील एका गरीब शेतकऱ्याच्या तरणा ताट्या पोरीला भर दिवसा सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण गाव मात्र मुकाच राहिला. ज्या तळहाताच्या पोळाप्रमाणे पोरीला जपलं, लहानाचं मोठं केलं, ती पोरगी मरून पडून होती. काय? एका गरीब शेतकऱ्याच्या तरणा ताट्या पोरीला भर दिवसा एक रांझ्याचा वतनदार पाटील येतो, तिला उचलतो, तिच्यावर अत्याचार करतो, तरी गावातलं कोणीच जवळ येत नाही. आणि त्या गाव गोळा झालेल्या गर्दीकडं त्या मेल्या पोरीचा बाप असं पाहत राहतो. आणि त्या गाव गोळा झालेल्या गर्दीकडे बाप पाहतो आणि म्हणतो, काय कोण्या जन्माचं पाप केलं रे देवा मी?
काय कोण्या जन्माचं पाप केलं? एक रांझ्याचा वतनदार पाटील येतो, माझ्या मुलीला उचलतो, तिच्यावर अत्याचार करतो, तिच्यावर बदमहल करतो, तरी गावातलं कुणीच जवळ येत नाही. काय म्हणून या आंधळानं पांगळा झालेल्या समाजात जन्म दिला र देवा तू? काय म्हणून या आंधळानं पांगळा झालेल्या समाजात जन्म दिला र देवा तू? काय कोण्या जन्माचं पाप केलं म्हणून हा दिस माझ्या पायाला? ये पुरी उठ, ये पाय पुरी उठ, उठ. ये पाय तुझा बाप तुझ्या समोर येऊन बसलाय. ज्या पोरीला तडा हाताच्या पोडाप्रमाणे जपलं, ती पोरगी मरून पडून होती. आणि त्या गाव गोळा झालेल्या गर्दीतून त्या पोरीला आपल्या खांद्यावर उचललं आणि मासाहेब जिजाऊंच्या वाड्याकडे चाल केली. कारण त्याला माहित होतं अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या दख्खन मध्ये त्याला फक्त एकच आशेचा किरण दिसत होता, तो फक्त मासाहेब जिजाऊंचा वाडा. आणि मासाहेबांच्या वाड्यात गेला आणि मासाहेबांना सांगता झाला, विचारू लागला, अहो मासाहेब मला न्याय द्या. त्या रांझ्याच्या वतनदार पाटलानं माझ्या मुलीवर बदमहल केला, तिच्यावर अत्याचार केला. मासाहेब मला न्याय द्या, न्याय द्या मासाहेब, न्याय द्या. आणि मासाहेबांनी शंभूराजांना बोलावणं केलं आणि शंभूराजांनी सगळ्या घटनेचा तपशील घेतला. आणि तपशील घेतल्यानंतर आणि सैनिकांना आदेश दिला, जा त्या रांझ्या गावच्या वतनदार पाटलाला घेऊन या. सैनिक गेले, रांझ्या गावच्या वतनदार पाटलाला घ्यायला गेलेत. रांझे गावचा वतनदार पाटील माजुरी यायला तयार नाही. तोवर दुसरी तुकडी शिवबांनी पाठवली, वा त्या रांझ्याच्या वतनदार पाटलाला कैद करून आणा, बांधून आणा. रांझ्याच्या वतनदार पाटलाला कैद करून मासाहेब जिजाऊन समोर उभा केला. आणि मासाहेब त्याला विचारतायत, अरे रांझ्याच्या वतनदार पाटला, तू गुन्हा केला हे तुला कबूल आहे का? तोवर रांझ्याचा माजुरी वतनदार पाटील म्हणतो, यो तर आमचा अधिकारच, आम्ही तर आदिलशाहचे जुने वतनदार. अरे जात तुला नाही मानत आम्ही राजा, कोण तू शुभा? हे वाक्य शिवाजी महाराजांच्या कानी पडलेत. आणि तशा मासाहेब जिजाऊ म्हणतात, खामोश खामोश. श्री म्हणजे मराठा बहुजनांच्या मंदिरातली देवता रे. तिच्या पदराला हात लावणाऱ्यांची गै कसली? याला आत्ताच गावच्या चावडीवर न्या, याचे दोन्ही हात कोपरापासून चाटा, याचं लिंग चाटा, याचे पाय चाटा आणि याची संपूर्ण संपत्ती जप्त करावी. त्यातील अर्धी संपत्ती ही अन्यायग्रस्ती मुलीच्या बापाला द्यावी आणि हा न्याय निवाडा सारे राज्यात जाहीर करावा, सारे राज्यात जाहीर करावा. ज्यावेळेस मुलीच्या बापानं हा न्याय निवाडा ऐकला, तसा मुलीचा बाप गैवरून काय म्हणतो माहितीये? यो पुरी उठ, यो पाय, माझ्या राजानं काय तो न्याहाव केलाय. पुरी उठ ना, माझ्या राजानं काय तो न्याहाव केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीला रक्षण होतं. तिच्यावर कधी बदमहल कोणी केला तर रांझ्याचा वतनदार पाटला. गुरुजी, रांझ्याच्या वतनदार पाटला त्या काळी सजा देणं एवढं सोपं नव्हतं सोपं एवढं. तुम्हाला काय वाटलं की एवढं सोपं असेल ते? नाही. शिवाजी महाराजांचं वय वर्ष 12 आणि रांझ्याचा वतनदार पाटील हा पिढ्यानपिढ्या आदिलशाहचा वतनदार. एका सत्ताधारी माणसाला कैद करून त्याला शिक्षा देणे हे पाहिजे तेवढं सोपं वाटतं तुम्हाला? पण शिवाजी महाराजांनी कुठलीही तमा न करता स्त्रीचं रक्षण केलं. कारण मासाहेब म्हणल्या होत्या, शिवबा तुमच्या राज्यात स्त्री सुरक्षित नाही, शिवबा तुमच्या राज्यात स्त्री सुरक्षित नाही, तुम्ही काय कराल? तेव्हा शिवाजी महाराजांनी 12 वर्षाचं पोरग न्यायदान करतं. मग हा न्याय असा का होतो? कारण तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या लक्षात राहतो, मेघ दृष्टी करावा उपदेश, नाही विचारित मेघ हगंदारी शेत. तुकाराम महाराज काय म्हणतात? कोण्या दृष्टी करावा उपदेश, मेघ दृष्टी करावा उपदेश, नाही विचारित मेघ हगंदारी शेत.
समजा पाऊस आहे, तो मेघ राजा वरुण राजा आहे. पाऊस पडत असताना तो असा विचार करतो का एक कुणबी मराठ्याचं शेत आहे म्हणून जरा इथं जरा जास्त पडावं, हे सुताराचं शेत आहे म्हणून जरा कमी पडावं, असा भेदाभेद पाऊस करतो? तर नाही करत. मग तुम्हालाही राज्य कारभार चालवत असताना तुम्हाला आपले कोण परके कोण आपला जवळचा असेल म्हणजे त्याच्या बाजूने न्याय दिला गेला पाहिजे असं होता कामा नये. स्वराज्य कारभार करत असताना कोणा दृष्टी करावा उपदेश, मेघ दृष्टी करावा उपदेश, नाही विचारित मेघ हगंदारी शेत. म्हणून अशा पद्धतीचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांवर जो वैचारिक पगडा होता तो राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांचा होता, हे आपण प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इतिहासात एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, बेलवडीच्या सावित्रीची ती कहाणी माहित आहे. आणि या बेलवडीची सावित्री विरोधी पक्षातली ही महिला 25 दिवस झुंज देत असते या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर. 25 दिवस विरोधी पक्षातली महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला जिंकू देत नसते. तोवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जवळचा सक्का मेवणा सखुजी गायकवाड याला तिचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं आणि 25 दिवस या बेलवडीच्या सावित्रीने झुंज दिली. अखेरीस हिने शरणागत पत्करली आणि विजयाच्या उन्मानात आणि विजयाच्या आनंदामध्ये हा सखुजी गायकवाड तिच्यावर बदंबल करतो, तिच्यावर बलात्कार करतो, तिच्यावर अत्याचार करतो आणि तिला कैद करून आणतो. आणि कैद केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी करतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तोवर घटनेचा फक्त विजय मिळालेला एवढीच खबर शिवरायांच्या कानापर्यंत पोहोचलेली होती. आणि मग त्यांना कळतं शिवरायांना की आपला सक्का मेवणा सखुजी गायकवाडानं विरोधी तपक्षातले असे एकाना भले ती विरोधक असेल पण ती एक महिला आहे, तिचं चारित्र्य भंग करण्याचं काम या सखुजी गायकवाडानं केलेलं आहे. ही घटनेचा तपशील ज्यावेळेस शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचतो तो शिवाजी महाराज म्हणतात, अरे सखुजी गायकवाडा तू माझा सक्का मेवणा आहे म्हणून काय झालं? श्री म्हणजे खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं रूप आहे. श्री म्हणजे मराठा बहुजनांच्या मंदिरात ती देवता रे. याला रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करा. शिवाजी महाराजांनी सजाचा अंमल केला. हे प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी आपले कोण, नातलग कोण, सोयरीक कोण हे पाहिले नाहीत. जर हे पाहिले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करू शकले असते का? तर नाही करू शकले असते. मग शिवाजी महाराज का करू शकले बरं? परत मी त्याच उद्देशाने येईल. कारण की आज संत तुकाराम महाराजांचा विचार सांगण्याचं कारण की मी अगदी वारकरी संप्रदायात येऊन बसलोय म्हणून मला असं वाटलं की आपण तुकाराम महाराजांच्या दृष्टीने आपण छत्रपती शिवराय सांगितले पाहिजे. कारण हा खूप कमी योग येतो असा. कारण जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय, हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो वाईट गोष्टींवर वार करतो तो सच्चा वारकरी. जिथं वर्तणूक सुधारतं त्याला कीर्तन असं म्हणतात. म्हणून समाजाचा जागर करत असताना ज्या ज्या त्या काळात चुकीच्या गोष्टी झाल्या तो आम्हाला मौलिक अधिकार प्राप्त करून देण्यासाठी वारकरी संप्रदायानं सगळ्यात मोठा पुढाकार घेतला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीचा मजबूत पाया हा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील यांनी वारकरी संप्रदायाचे विचार आत्मसात केले होते. म्हणून स्वराज्य निर्मिती झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माये बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी, पुंडलिक काय केले परब्रह्म हुबे ठेविले, तैसा होई सावधान हृदय धरी नारायण, तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. मग शिवाजी महाराजांनी आयुष्यभर काय काम केलं? आपल्या आईचं स्वप्न आहे ना स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, चला मी स्वराज्य निर्माण करेन. आपल्या वडिलांचं स्वप्न आहे ना मी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, चला मी स्वराज्य निर्माण करेल. म्हणून आपल्या आई वडिलांनाच परमेश्वर मानणारा हा राजा, आपल्या आई वडिलांनाच माझ्या आईचं स्वप्न आहे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे तर मी स्वराज्य निर्माण करेल. माझ्या वडिलांचं संकल्पना आहे की स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, या राजांनी स्वराज्य निर्माण केलं. प्रतिपत चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्तुनु शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवबा यांची राजमुद्रा स्वराज्यात समर्पित केली. आपला बाप, एक बाप 16 वर्षाच्या पोराला निशाण काठीचा मान आणि एक ध्वज देऊन सांगतात आणि एक राजमुद्रा देतात आणि सांगतात की शिवबा तुम्हाला स्वराज्य संवर्धित करायचंय. पहा ना, ही संकल्पना कोणाची? शहाजी राजांची. याच्यासाठी परिश्रम कोणी घेतले तर जिजाऊ महासाहेबांनी घेतले. परंतु त्या दृष्टीने आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या मुलखातून त्या मुलखात जाणारे आदिलशाहच्या मुलखातून कधी निजामशाहीमध्ये जाऊन शत्रूला गाफील ठेवण्याचं काम त्यांचा बाप करत होता, ते शहाजी राजे होतात. म्हणून त्यांना विसरता कामा नये.
म्हणून बाप काय असतो हे शहाजी राजांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. म्हणून कधीतरी शहाजी राजांकडे पहा तुम्ही, आईची महिमा तर साऱ्या जगानं गायली, पण माझ्या बापाची कर्तृत्वाची रेखा कुठेतरी अपूर्ण लिहिलेली दिसली. माझा बाप होता म्हणून तर माझं जगणं फुललं, काबाळ कष्ट करून करून देह त्याचं सहार झिजलं. आईची महिमा तर साऱ्या जगानं गायली, पण माझ्या बापाची कर्तृत्वाची रेखा कुठेतरी अपूर्ण लिहिलेली दिसली. माझा बाप होता म्हणून तर माझं जगणं फुललं, काबाळ कष्ट करून करून देह त्याचं सार झिजलं. त्याच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना त्यानं माझ्या स्वप्नात त्याचं स्वप्न पाहिलं, आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बापानं कष्ट नावाचं सहस्र हाती घेतलं. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बापानं कष्ट नावाचं सहस्र हाती घेतलं. लक्षात घ्या तुम्ही, आपल्या बापानं अनेक संकटांना सामोरे गेलेला आपला बाप, आणि त्या संकटांना सामोरे जात असताना अनेक त्याचे स्वप्न होती, परंतु परिस्थितीच्या अभावी त्याची स्वप्न तो पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याने पाहिलेले स्वप्न तो त्याच्या पोराच्या माध्यमातून करून घेतो. मग त्याला कळतं, जर मला कलेक्टर व्हायचं असेल आणि कलेक्टर जर मला होता आलं नाही तर मला कलेक्टरचा बाप व्हायचंय. हे स्वप्न उराशी घेऊन कष्ट नावाचं शस्त्र हाती घेतो आणि आपल्यासाठी रात्रंदिवस दिवस काबाळ कष्ट करतो. तो बाप खऱ्या अर्थानं देह झिजवतो. कमी वयातच जबाबदारीचं सारं ओझं त्यानं त्याच्या खांद्यावर घेतलं. कमी वयातच जबाबदारीचं सारं ओझं त्यानं त्याच्या खांद्यावर घेतलं. म्हणून तर आपलं मनासारखं जगणं मला माझ्या बापामुळं दिसलं, मला माझ्या बापामुळं दिसलं. आईची महिमा तर साऱ्या जगानं गायली, पण माझ्या बापाची कर्तृत्वाची रेखा कुठेतरी अपूर्ण लिहिलेली दिसली. माझा बाप होता म्हणून तर माझं जगणं फुललं, काबाळ कष्ट करून करून त्याचं सार देह झिजलं. म्हणून येथे बसलेल्या तरुणांना माझी एक आग्रहाची विनंती असेल, तुम्ही ज्या गावात बसला आहात ना मित्रांनो, त्यासाठी काहीच करू नका. तुम्ही ज्या तालुक्यात आहात तर तालुक्यासाठी काही करू नका. जो देश तुमचा अभिमान स्वाभिमान आहे त्याच्यासाठी काहीच करू नका. विशेष म्हणजे मी यौवाना इतपत सांगून देतो, ज्या धर्मात आपण जन्म घेतलाय भले त्या धर्मासाठी काहीही करू नका. फक्त एकच काम करा, आपण फक्त आपल्या आई वडिलांचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही शंभूराजे होणार. आपल्याला जगायचं कोणाचं? आपल्याला आई वडिलांसाठी जगायचंय, कारण त्यांचं स्वप्न हेच आपलं स्वप्न असलं पाहिजे. आणि या देशामध्ये नैराश्याचं इतकं प्रचंड मोठं प्रमाण वाढलेलं आहे. थोडंही अपयश आलं तरी आत्महत्यासारख्या एकदम चुकीच्या मार्गानं प्रवृत्त होणारी तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहो, आपल्या मातीमध्ये, या मातीमधला एखादा ढेकूड उचलावा आणि त्या ढेकूडला पाण्यात टाकावा, त्या पाण्यावर जो तवंग येईल तो तवंग सुद्धा या ठिकाणी खर्च झालेल्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक केलेला असेल, हे लक्षात घ्या. मग एवढे भीषण संकट आलेल्या राजावर, या मातीत एवढा गौरवशाली इतिहास निर्माण झाल्यावर, आपल्याला इतिहासाची एवढी परंपरा लाभल्यावर सुद्धा आपण आत्महत्यासारख्या या गोष्टीला जर प्रवृत्त होत असू तर आपण आपला इतिहास आपण वाचलेला नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही विचार करा ना, छत्रपती शिवाजी महाराजांवर काय कमी संकट आली काय? सांगा मला. अफजल खानाच्या वधाप्रसंगी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बाहेर गेले, हसत हसत गेले का, आत्ताच मी मारून येतो, असं काही विचार केला का? एवढं सोपं होतं का? अफजल खानाला मारणं म्हणजे काय एखादा विट्टी दांडूचा खेळ होता का? क्रिकेट खेळण्यासारखं खेळ होता का? किंवा एखाद्या वार्डमध्ये आपल्याला 2 मतं इकडे घेऊन त्याला पाडायचं एवढं सोपं होतं का? नाही नाही. अफजल खान हा तो व्यक्ती जो लोखंडाची सळई वाकवू शकतो, जो एक क्रूर हत्तीच्या बाहुदंडाचा बलदंड, हा अफजल खान, त्याला कैद केलं म्हणजे सोपं नव्हतं. हा तोच अफजल खान आहे. महासाहेब म्हणतात, शुभा तुम्ही अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, एक गोष्टीचं स्मरण करून ठेवा, हा तोच अफजल खान आहे ज्यानं तुमच्या बापाला कैद केलं, तुमच्या आबासाहेबांना कैद केलं. हा तोच अफजल खान आहे ज्यांनी तुमच्या थोरल्या बंधूंना मारलं. याला जित्ता सोडू नका शुभा, जिवंत सोडू नका. आणि या जटापटीच्या युद्धाच्या प्रसंगी भलेही तुमचं बरं वाईट जर काय झालंच तर आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो असं समजून घेऊ, आणि 2 वर्षांच्या शंभूराजांना राजगादीवर बसून स्वराज्याचा कारभार आम्ही पुढे सुरळीतपणे सुरू ठेवू. हे विचार, रांगडे विचार महासाहेबांनी दिलेत. मग आमच्याकडे कसं आहे, भाऊ तो पोरगा टुक्कार आहे, त्यात जाऊ नको, त्याचं लई विचित्र वागणं आहे, त्याच्यात जाऊ नको. जरा पोरगा मातीत गेला त्याला इन्फेक्शन होतं, जरा बाहेरचं पाणी पिलं नाही त्याला सर्दी होते. म्हणजे त्याला घडवत असताना आपण त्याला अपंग बनवतोय, हे लक्षात ठेवा. जर आई त्याला तू उन्हात जाऊ दिलं नाही तर कधीतरी त्याचा उन्हाशी संपर्क येणारच आहे. जर तू त्याला
उन्हात जाऊ दिला नाही, तुला पावसात जाऊ दिला नाही, पाण्याशी त्याचा संपर्क येऊ दिला नाही, जर मातीशी तू त्याचा संपर्क येऊ दिला नाही, तर भलेही तो एकदम कमकुवत इम्युनिटी पॉवरचा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. असा जर आपला बाल शुभ असेल तर मला खरं सांगा, तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सक्षम विचारांचा होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. आम्ही त्याला ॲक्वाचंच पाणी देतो, माठातलं दिलं तर त्याला सर्दी होते. मग आता शिवबा जर युद्धाच्या प्रसंगी जात होते त्यावेळेस त्यांना काही जिजाऊ बॉटल भरून देत होत्या का, पाण्याची सुविधा करून देत होत्या? तर नाही. पंचमहाभूतांशी तुमचा संपर्क येणारच आहे, त्यांच्याशी तुम्हाला संघर्ष करायचा आहे, आणि हा संघर्ष करत असताना त्यांच्या संपर्कात तुम्हाला जाणं हे ठरलेलंच आहे. म्हणून मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना ज्यावेळेस प्रशिक्षण दिलं जात होतं, शिवबा बालवयात असताना अचानक घोड्यावरून पडतात, कुणीतरी मावळा धावत जातो आणि शिवबांना आधार देतो. तोवर मासाहेब म्हणतात, थांबा, आजच जर तुम्ही त्यांना आधार दिला तर उद्या त्यांना तुमच्या आधाराची परत गरज भासेल, ती भासता कामा नये. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. हा रांगडा विचार कोणी दिला? तर मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून दिला. ये पा, पंचमहाभूतातून एक हवा, याचा सहवास संपर्क. आता याला आपण रोखू शकतो का? नाही रोखू शकत. हे वादळ आहे. तसं शिवाजी महाराजांच्या विचारांचं वादळ आहे, त्याला कोणाचा बाप रोखू शकत नाही. हे तेवढंच सत्य आहे. म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर घडवायचे असतील तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवारी पुरते सांगून उपयोग नाही, तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सांगावे लागतील. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला, अफजल खानाचा कोताडा बाहेर काढला. खरंच सांगा, हे किती लोकांना माहित नाही? सांगा की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं नाही किंवा मारलं, हा इतिहास किती लोकांना माहित नाही? सगळ्यांना माहिती. मग परत मी हा इतिहासच का सांगू? अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हे माहितीये, मग परत परत मी ते का सांगू? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करत असताना 6 महिन्याची अथक परिश्रम जे केले, चिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं, अभ्यास केला, युद्धनीती वापरली, कूटनीती वापरली. हे नियोजन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं समजून घेणं पाहिजे. मग तुम्ही म्हणणार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात अभ्यास केला म्हणजे पुस्तकं घेतली काय, लेखणी घेतली का? अहो, तो काळ तलवारीचा होता म्हणून त्या काळात तलवार घेणं गरजेचं होतं. आज काळ लेखणीचा आहे म्हणून हातात लेखणी घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करा. नवक्रांतीचा इतिहास घराघरात निर्माण होईल. एवढा जाज्वल्य आणि गौरवशाली इतिहास या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या तलवारी पलीकडचा इतिहास समजून घ्यायचा आहे. अथक परिश्रम, मेहनत. ज्यावेळेस अफजल खान सगळ्यात मोठा सेना सागर घेऊन आला, त्यावेळेस 40,000 सेना सागर ज्यावेळेस त्यांनी आणला, त्यावेळेस आपल्या स्वराज्याचं संपूर्ण सैनिक दळ होतं, 15,000च्या पलीकडे जात नव्हतं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली आणि विचार केला, 40,000 समोर 15,000चा टिकाव लागणार नाही. या ठिकाणी आता आपण काहीतरी विलक्षण बुद्धिमत्ता वापरली पाहिजे. बरोबर त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला. असं करत करत प्रतापगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांचा वावर इतका प्रचंड होता. त्या ठिकाणी अफजल खानाला फक्त काही मोजक्या सैनिकांशी घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हे शिवाजी महाराजांची युद्धनीती होती. अफजल खान दिवसागणित त्या युद्धनीतीमध्ये फसत जात होते. वरून शिवाजी महाराज म्हणतात, मी अफजल खानाला घाबरलोय. मग खरंच घाबरले होते का? तर नाही. हा त्यांच्या नियोजनाचा भाग. म्हणून आजच्या कालखंडामध्ये जर आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये यश संपादित करायचं असेल तर आपल्याला पूर्व नियोजित असणं गरजेचं आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला शिकायचा आहे. मग मला सांगा, जर या युद्धाच्या प्रसंगी जीवा माले सोबत नसते तर, समजा जीवा माले 2 सेकंदापेक्षा जास्त उशीर केला असता तर आज इतिहास वेगळा राहिला असता. मग वेळ प्रसंगी दुपारची 12चीच वेळ का निवडली? आणि येत असताना दुपारची 12ची वेळ निवडत असताना जीवा माल्यांना एक कातर विचारतात आणि त्याच ठिकाणी दाढी कापतात. हे का? तर शिवाजी महाराजांना वाटतं की खानाच्या युद्धाच्या प्रसंगी जर या लटापटीत, या युद्धाच्या प्रसंगी चुकून आमची दाढी खानाच्या हातात गेली तर दगा फटका होऊ शकतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं बारकावे आणि ते नियोजन आपल्याला समजून घ्यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर समजा अंगावर चिलकतच घातलं नसतं तर,
समजा हातात वाघनखांचा वापरच केला नसता तर इतिहास आज वेगळा असता. पण भलेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लटापटीत, या झुंजामध्ये, या युद्धामध्ये समजा अफजल खान जर मारला गेला नसता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं काटेकोर नियोजन होतं, अफजल खान तिथून जिवंत परत गेलाच नसता. ही तेवढं समजून घेणं गरजेचं आहे. या पलीकडचा म्हणजे तलवारीच्या पलीकडचा इतिहास आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून शिवाजी महाराज पाहिजे सकाळी उठले, 4-5 लोक कापली, संध्याकाळी उठले 20-25 लोक कापली, एवढंच काम होतं का शिवाजी महाराजांना? तर नाही. शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणणारे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शेत सुगी आले सांभाळावे चारी कोण, पिकाले परी केले पाहिजे जतन, सोंकरी सोंकरी विसावा नको घेऊ तोरी, गुप्पणीसी गुंडा घालून पागोराचे नेटे, परती पहाकारांच्या हाहाकारे थाटे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की शेती कशी करावी, शेतीचं नियोजनबद्ध काम कसं असलं पाहिजे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, पण 350 वर्षापूर्वी या जगातला एक महामानव आला, एक राष्ट्रसंत आलेत आणि शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली. त्या महामानवाचं नाव त्या राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. हे आपल्याला समजून घ्यायचंय. एंटरटेनमेंट आणि करमणुकीसाठी इतिहास वाचायचा नसतो. इतिहास आपल्याला इतिहास निर्माण करण्यासाठी वाचायचा असतो. पहा ना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष समजून घ्या. आपल्याला थोडं संकट आलं, आपण आत्महत्या केली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अनेक संकट आले, अनेक संघर्ष आले, पण त्या संकटांवर संघर्षाची गदा मारून एक विजय मुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कायम दिसतात. वय वर्ष फक्त 50 जगले, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतिहासाच्या पानामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य तारे एकमेकांना साक्ष राहतील, तोवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लौकिक आहे. हे का? कारण मला सांगा, मी माझ्या वडिलांचं नाव सांगू शकतो, तुम्ही सांगू शकता. आपण आपल्या आजोबांचं नाव सांगू शकतात, आपल्या आजोबांच्या वडिलांचं नाव सांगू शकतो, त्यांच्या वडिलांचं नाव सांगू शकतो, त्याच्या आधी पिढी सांगू शकतो? नाही. आपण 5 पिढ्यांपर्यंत जमतेम सांगू शकतो, कारण आपले कुटुंब जगत होते फक्त कुटुंबासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहित आहे. त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराज जगत होते या मातीसाठी, आणि जी लोक मातीसाठी जगतात ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जातात, आणि जी लोक जातीसाठी जगतात ती इतिहासाच्या पानातून हद्दपार होतात. म्हणून या मातीच्या रक्षणासाठी जगणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे. आपल्या आईच्या स्वप्नासाठी जगणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे, प्रत्येक आईला असं वाटलं पाहिजे की असा असा पुत्र दे रे देवा जो तो करी माझा हेवा, असा असा पुत्र दे रे देवा जो तो करी माझा हेवा. या आईला वाटलं पाहिजे की माझ्या पोटी असा पुत्र मिळाला पाहिजे, माझा हेवा प्रत्येकानं केला पाहिजे. विचार करा, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा हेवा आजही घराघरातली जगातली प्रत्येक आई करते की असा 50 वर्ष जगले हो, 50 वर्ष. पण कसे 32 वर्ष फक्त छत्रपती संभाजी महाराज जगतात, पण कसे 30 वर्ष फक्त राजाराम महाराज जगतात, पण कसे. माणूस किती दिवस जगला याला फार महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे. अनेक अशा गोष्टी आपल्याला इतिहासाच्या पानातून शोधाव्या लागतील आणि त्या समजून घ्याव्या लागतील. अनेक अशा गोष्टी आहेत. आम्हा गरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचे शस्त्र यत्ने करू, शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, तुका म्हणे पाये शब्दांचीच गौरव पूजा करू. बरोबर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मावळ्याला जवळ करायचं असेल, एखाद्या सैनिकाला जवळ करायचं असेल, त्यावेळेस त्याला समजून दिलं, पटवून दिलं, शब्दांचा वापर केला आणि स्वराज्याचं महत्व पटवून दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं माणूस जोडणारे राजे होते. राजेशाही काळामध्ये लोकशाही निर्माण करणारा अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अनेक अंगाने आपल्याला पाहता येतील, त्यांचा प्रयत्नवाद पाहता येईल, त्यांचा संघर्ष पाहता येईल. आणि हा संघर्ष पाहत असताना तुकाराम महाराज काय म्हणतात, साधुनी बचनाग खाती तोळा गोळा अनिका ते देखोने न डोळा, साधुनी भुजुंग धरतीला हाती अनिका ते देखोन्या कापती, असाध्यासी करीते सायास कारण अभ्यास तुका म्हणे. समजा भुजुंग म्हणजे साप. एखाद्या सापाचं विष, एखादा जहरी साप असेल, कोबरा नाग असेल, आणि त्यांनी जर आपल्याला दंश केला तर आपला काही क्षणात मृत्यू होतो. पण त्याच सापाचं विष आपण सुईच्या नोका एवढं जर आपल्या शरीरात त्याला प्रवेश दिला आणि ही सवय जर आपण दैनंदिन करून घेतली,
दररोज ही सवय करून घेतली तर आपल्या शरीराला त्याची सवय होते. एक दिवस किती विषारी सापान आपल्याला दंश केला तरी आपला मृत्यू होणार नाही, कारण आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असेल. म्हणून प्रयत्नवाद छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखा आहे. आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास तत्व असा, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सोहबाल फिसलती है. मन का विश्वास रंगों में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार कर, क्या कम रगे देखो और सुधार कर. जब तक सफल ना हो नींद चैन त्यागो, और संघर्षों का मैदान छोड़ मत भागो. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलने न सहज मोती गहरे पानी में, बढ़ता हुआ उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी. म्हणून प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला प्रयत्नवाद शिकायचा आहे. प्रत्येक पाना तुम्ही 50 वर्षामध्ये या माणसानं काय केलं असेल. अनेक तुम्हाला एवढं सोपं वाटलं का आग्र्याच्या नजर कैदेतून सुटका. अरे औरंगजेबाच्या परवानगीशिवाय मुंगी त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नव्हती, आणि औरंगजेबाच्या परवानगीशिवाय मुंगी बाहेर येऊ शकत नव्हती. एक कीटक परवानगीशिवाय आत जाऊ शकत नव्हता आणि बाहेर येऊ शकत नव्हता. अशाही या औरंगजेबाच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज रक्ताचा एकही थेंब न सांडू देता सगळ्या मावळ्यांना महाराष्ट्रात सुखरूप परत जिवंत आणतात. हा इतिहास त्या राजाने लिहून ठेवलेला आहे. म्हणून गौरवशाली इतिहास वाचत असताना त्यांचा प्रयत्नवाद, त्यांचा संघर्ष वाचला पाहिजे. मासाहेब जिजाऊंनी अनेक भाषांमध्ये त्यांना निपुण केलं. इंग्रजी येते, इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत भाषेचं ज्ञान छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत चांगलं होतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराज वय वर्ष 14 असताना आपल्या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहितात, काली काल भुजंगमावलिंडम निखिलम धर्म वेक्ष बेकलाम जगता परीक्षंतो तीर्णस हो छत्रपती जय ते जय. अवतिकिम पुरुषम सिंहम पौति लक्ष्मम दैवम प्रधानम इतिका पुरुषा वदंती. दैव विवाह कुरुपुरुष आत्मशक्ती यत्ने कृते येदिन सिद्धेति कोत्र दोषम. जी तरुण प्रारब्धवादी असतात ती नामर्द असतात, जी तरुण प्रयत्नवादी असतात तीच खऱ्या अर्थानं मार्द असतात, असा रांगडा विचार देणारे छत्रपती संभाजी महाराज. म्हणून म्हणतात औतिकीम पुरुषम सिंहम पौति लक्ष्मम दैवम प्रधानम इतिका पुरुषा वदंती. दैव विवाह कुरुपुरुष आत्मशक्ती यत्ने कृते येदिन सिद्धेति कोत्र दोषम. म्हणून आपल्याला त्याचा संघर्ष समजून घ्यायचा आहे. अनेक विद्यार्थी आहेत या ठिकाणी, विद्यार्थी आहेत हे प्रयत्न करत नाहीत. माझ्या माहितीनुसार कुठलाही विद्यार्थी ढ नसतो, फक्त त्याने अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आता मी यांना प्रश्न विचारतो, पाडे पाठ आहेत कितीपर्यंत सांग? 10. आता मी यांना एक सांगतो, आपल्या एका महिन्यात साधारणतः 30 दिवस येतात. 31 येतात, 30 येतात, आता 29 येत, लीप इयर आहे ना. मग आपण काय काम करायचं मित्रांनो, की आपण एक काम करा, 11 तारीख जशी आली तसा 11चा पाडा पाठ करून घ्या. 12 तारीख आली 12चा करून घ्या. 13 तारीख आली 13चा करून घ्या, पण मागचे सगळे रिटर्न करा. 15 तारीख आली मागचे सगळे करून घ्या आणि 15 तारखेला परत 15चा करा. 16 तारीख आली 16 तारखेला मागचे सगळे रिटर्न करून घ्या आणि परत 16चा पाडा पाठ करून घ्या. असं करत करत तुमचे 30 पाडे 30 दिवसात असे पाठ होतील. अखेरच्या क्षणी गंगाजल जरी तुमच्या तोंडात टाकलं तरी तुम्ही म्हणणार बेक बे बेदून चार बेदरिक्सा बेचोकाठ. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय समजून घ्यायचंय? प्रयत्न. ट्राय अगेन, ट्राय अगेन, बट डोंट क्राय. तुम्ही रडू नका, तुम्ही फक्त प्रयत्न करा. तुम्हाला प्रयत्न केल्यावर प्रत्येक गोष्ट, आज जर तुम्ही गेलात आणि म्हणलात की मला सिंहगड ताब्यात घ्यायचा आहे, मला प्रतापगड ताब्यात घ्यायचा आहे, मला रायगड ताब्यात घ्यायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी तलवार घेतली आणि युद्धाला गेलेत, हा काळ तलवारीचा आहे का? मग आज तुम्हाला गड कोणता ताब्यात घ्यायचा आहे? तुम्हाला MPSCचा गड ताब्यात घ्यायचा आहे, तुम्हाला UPSCचा गड ताब्यात घ्यायचा आहे, तुम्हाला कम्प्युटरचा संगणक गड ताब्यात घ्यायचा आहे, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात जाऊन उत्तुंग भरारी घ्यायचं आहे. मी असं म्हणेल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज घडायचा आहे. तुम्ही नेहमी टीव्ही पाहतात आणि टीव्ही पाहत असताना तुम्ही मला सांगा, मला एक प्रश्न आहे आणि तुम्हाला 100% मी एक सांगू शकतो,
जी लोक आपल्याला टीव्हीत दिसतात ती कधीच टीव्ही पाहत नाही. हे सत्य. ज्या लोकांना आपण टीव्हीत पाहतो ते लोक कधीच टीव्ही पाहत नाही, कारण त्यांना वेळच नाही तेवढा टीव्ही पाहण्यासाठी. आणि मग त्यांना आपण पाहतो. लहान लेकरांना मला सांगणं आहे, तू असं कर्तृत्व निर्माण कर राजा. ताईला मला सांगणं आहे, तू असं कर्तृत्व निर्माण कर की तू टीव्हीत दिसली पाहिजे आणि लोकांनी तुला टीव्ही समोर येऊन पाहिलं पाहिजे. इतकं कर्तृत्व आपलं निर्माण झालं पाहिजे. हा प्रयत्नवाद झाला. आणि तो कोणाकडून शिकायचा आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचा आहे. कारण यांच्यात एवढी ताकद आहे, एवढी क्षमता आहे. स्त्री म्हणजे काही साधारण व्यक्तिमत्व नाही. शेतीची जननी स्त्री आहे. शेतीचा शोध एका महिलेनं लावला. चित्रकलेचा शोध स्त्रीनं लावला. अक्षरांची ओळखाची जननी स्त्री आहे. शिक्षणाची जननी स्त्री आहे. आपल्यासारख्या बाळाला जन्म देऊन या पृथ्वीला सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी आपल्याला जननी कोण आहे? तर एक आई आहे. असंख्य शोधांची जननी असलेली ही महिला 4 भिंतीत कशी बंदिस्त झाली ते आपण समजून घ्यायचं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी असेल, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी असेल, ते खऱ्या अर्थानं आपल्याला तो विचार दिला. आणि या ठिकाणी माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य निर्मिती झाल्यात आणि आपल्या मुलावर ते संस्कार टाकलेत. ते संस्कार आपल्याला या लहान लहान लेकरांवर टाकायचं आहे. अनेक अंगाने आपल्याला शिवाजी महाराजांचं शिवचरित्र समजून घेता येईल. तुम्हाला फक्त तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज समजणं गरजेचे आहे. नाहीतर उठा, हातात तलवार घ्या आणि जा 4-5 लोकांना कापून या आणि म्हणा की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा. अशानं सच्चा मावळा होता येतं? तुम्हाला हातात माईक घ्यायचा आहे. तुम्हाला माहित आहे हातातल्या माईकवर 10 वर्ष या भारतावर तर निश्चित राज्य करता येतं. हे कशामुळे जमलं? या माईकमुळे जमलं. लेखणी असेल तर संविधान लिहिता येतं. म्हणून हातात लेखणी घ्या, हातात माईक घ्या आणि तुमचं कर्तृत्व निर्माण करा. खऱ्या अर्थानं इतिहास तुमच्यासाठी वाट पाहत आहे. इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी तीच लोक कोरली जातात जी संकटांवर मात करतात. म्हणून आपल्याला संकटांवर मात करायचं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे संघर्ष माहित आहे का? अहो, छत्रपती संभाजी महाराजांना कशा पद्धतीने मारलं, किती क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. अहो, छत्रपती संभाजी महाराजांसारखं क्रूर हत्या जगाच्या पाठीवर कुणाची तरी झाली असेल असं मला वाटत नाही. अहो, डोळे नाही, जीभ नाही, हात नाही, पाय नाही. ओ बोकड सोल्या सारखी अवस्था होती. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शेंदूर फासल्या हनुमाना गत होती फक्त बस. जो राजा आयुष्यात कधीच रडला नाही. वय वर्ष फक्त 32 जगतात आणि रगेल आणि रंगेल म्हणून दाखवण्यात येतात. इतिहासाच्या पानात एवढं दुर्दैव कोणाच्या वाटेला आलं असावं? काय कोण्या जन्मात त्यांनी पाप केला असावं? 350 वर्षानंतर सुद्धा इतिहासाच्या पानामध्ये रगेल आणि व्यभिचारी म्हणून त्यांना ठरवण्यात आलं. हा अन्याय क्वचितच कोणत्या राजावर झाला असेल, तो फक्त आपल्या शंभू राजांवर झाला. अहो, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. राजाराम महाराजांचे 2 लग्न लावून देतात, स्वतः 3 तर करावीत, पण नाही, एकच लग्न करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्या संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? अहो, आपल्या वडिलांना आबासाहेब म्हणत होते. आबासाहेब काही क्षणात त्यांचा जीव जाईन. त्यावेळेस 11 मार्च 1689 रोजी काही क्षणात त्यांचा जीव जाईल. डोळे नाही, जीभ नाही. कुणी म्हणणार नाही हा मराठ्यांचा छत्रपती आहे. कुणी म्हणणार नाही हा मराठ्यांचा छत्रपती आहे. कुणी म्हणणार नाही शिवपुत्र शंभू राजा आहे. आणि मग त्यावेळेस कधी न रडलेले शंभू राजे आपल्या आबासाहेबांच्या आठवणीत रडलेच असतील ना. म्हणाले असतील ते, आबासाहेब, आबाळाच्या डोळ्यांनी जर आज तुम्ही आम्हाला पाहत असाल ना आबासाहेब, परंतु तुमचं ते आबाळ एवढं रूप पाहिलं आज डोळेच नाही तो. आणि आबासाहेब, आबासाहेब, मासाहेब अशी साथ घालायला जीभ देखील नाही हो. आबासाहेब, तुम्ही म्हणाला होतात की शंभूराज चलता का राजगडी, पण तेव्हा आम्ही गरजलो नाही. आबासाहेब, तुम्ही निघा, पण आबासाहेब तो हातात हात आज परत द्याल का? पण माफ करा आबासाहेब,
माफ करा, या मोगलांनी तो हात सुद्धा ठेवला नाही हो. आबासाहेब, आजही वाटतं आम्हाला पुन्हा युद्ध करावं, पुन्हा लढावं, पण आबासाहेब आज आमच्याकडे हात नाही, पाय नाही. आबासाहेब, तुम्हाला विचारायचं असेल ना तर विचारा त्या प्रतापगडाला. तो प्रतापगड सांगेल तुम्हाला तुमच्या शूर छावाचा प्रताप कसा होता. आणि आबासाहेब, तुम्हाला विचारायचंय ना तर विचारा त्या रायगडाला. तो रायगड सांगेल आबासाहेब तुम्हाला की तुमचा शंभूराजे कोणासाठी जगला. आणि आबासाहेब, तुम्हाला विचारायचंय ना तर विचारा त्या रामसेजला. तो रामसेज सांगेल तुम्हाला तुमचा शूर शंभूराजे अखेरपर्यंत अजिंक्य म्हणूनच लढत राहिला. ना आबासाहेब, आजही वाटत पुन्हा लढावं, पुन्हा स्वराज्यासाठी हर हर महादेवाचा गजर करावा. पण आबासाहेब, मासाहेब, साथ घालणारी जीभ देखील आमच्यापासून पोरकी झाली आहे. आबासाहेब, आबासाहेब, महासाहेब, महासाहेब गेले. आम्ही फक्त 2 वर्षाचे होतो. जन्म देणाऱ्या आईनं आणि त्या आईपासून आम्ही पोरके झालो. फक्त वय वर्ष 2. आबासाहेब, तुमच्या छाव्याला उघड्या मैदानात पराभव करण्याचं सामर्थ्य नव्हतं हो यांच्यात. तुमच्या छाव्याला उघड्या मैदानात पराभव करण्याचं सामर्थ्य यांच्यात नव्हतं, म्हणून साल्यांनी पाठी मागून घात केला, म्हणून तुमचा शूर छावा सापडला. आबासाहेब, तुमचा शूर छावा सापडला. मासाहेब, अहो मासाहेब, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सोडून गेलात त्यावेळेस वय वर्ष आमचं फक्त 2. अहो, ते अंगाई गीतही आम्हाला आठवत नाही हो. मासाहेब, ज्यावेळेस 2 वर्षाचं वय असताना तुम्ही आम्हाला सोडून गेलात त्यावेळेस अंगाई गीतही आम्हाला आठवत नाही हो. आम्ही झोपत नव्हतो तर आम्हाला झोपेची साथ घालण्यासाठी तुम्ही अंगाई गीतानं आम्हाला साथ घालायचे. आणि काही क्षणात आम्ही झोपून जायचो. पण काही क्षणाची ती झोप काही तासाची झोप होती आऊसाहेब. पण आज आम्हाला अखेरचं झोप नाही. अखेरचं हे निजणं मासाहेब, आऊसाहेब. अखेरचं हे झोपणं त्या अंगाई गीताच्या साधीत घालून आज तुमची आठवण येत आहे. 32 वर्ष वय वर्ष फक्त या 32 वर्षामध्ये या चाव्यानं सांगून दिलं की जगायचं कुणासाठी असतं आणि जगायचं कशासाठी असतं. अरे जगावं कुणासाठी, जगायचं कशासाठी. आबासाहेब, अहो आबासाहेब, जगायचं कसं ना हे तुम्ही तुमच्या जगण्यातून दाखवून दिलं. परंतु मरायचं कोणासाठी आणि मरायचं कसं हे आम्ही आमच्या बलिदानातून दाखवू. आबासाहेब, आम्ही आमच्या बलिदानातून दाखवू. आबासाहेब, मासाहेब, विचारा ते यमाला जो काही क्षणात आम्हाला घेऊन जायला तयार आहे. तो यम सुद्धा सांगेन तुम्हाला की अहो शुभा, अनेक मृत्यू मी पाहिले असतील पण मृत्युंजय संभाजी म्हणून इतिहासाने अजरामर जर कुणाला केला असेल तर तुमच्या शूर छावाला केला. आज हा यम सुद्धा तुमच्या या शूर छावाकडे बघून हतबल झाला. घुटणे टेकून नतमस्तक करतो या शूर संभाला, शूर संभाला. इतिहासाच्या पानामध्ये सगळ्यात जास्त बदमस्त आणि बदनाम जर कुणाला केलं असेल
त्या शंभू राजांना करण्यात आलं का कोणाच्या वाटणीला आलं असेल एवढं दुःख? अरे शंभू राजे म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर या स्वराज्याच्या मैलन मैल सीमारेषा वाढवल्या. अरे शंभू राजांचे अनेक असे त्यावेळेस विरोधक होते. 5 सुलतानी छायांविरुद्ध हा राजा नितळ्या छातीनं लढत होता. वेळ प्रसंगी तलवारीच्या टोकावर भाकरी बाजून हा राजा खात होता. परंतु या स्वराज्याच्या मातीसाठी स्वाभिमानानं जगत होता. स्वाभिमानानं जगत होता. का कोणाच्या वाटेनं आलं एवढं दुःख? अरे जर व्यसनी असता, व्यभिचारी असता, रंगेल असता तर झुकला असता, नमला असता. पण नाही, जगायचं असतं त्या स्वराज्याच्या मातृरक्षणासाठी जगायचं असतं आणि स्वातंत्र्यासाठी जगायचं असतं. हे ठणकावून सांगणारा शंभूराजे इतिहासाच्या पानात बदनाम करण्यात आले. त्या शंभूराजांच्या चरणी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने नतमस्तक होतो. कारण असा इतिहास, असा गौरवशाली इतिहासाची परंपरा आपल्याला लाभली, हे आपलं मतभाग्य आहे. म्हणून त्या शंभूराजांसाठी एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अखेरीस शंभूराजांच्या निधनानंतर त्या औरंगजेबाला असं वाटलं की आपण काही वर्षात हे स्वराज्य ताब्यात घेऊ. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस त्या औरंगजेबाला असं वाटलं की 2च वर्षात मी हे स्वराज्य ताब्यात घेईल. किती? 2च वर्षात ताब्यात घेईल. परंतु त्याचा मनसुबा हा पूर्ण चुकीचा ठरला. 2 वर्षात ताब्यात घेणाऱ्या त्या औरंगजेबाचा मनसुबा पूर्ण चुकीचा ठरला आणि या महाराष्ट्राच्या मातीत येऊन 27 वर्ष झुंज देत राहिला. याच औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबादला त्या औरंगजेबाची समाधी आहे. आजही ती सांगते की मराठ्यांचं स्वराज्य आणि शौर्य काय होतं. कारण हा औरंगजेब ज्यावेळेस आग्र्याहून आला, दिल्लीहून आला, लाखोचा सेना सागर घेऊन आलात आणि त्याला या मराठ्यांचं इवलंसं राज्य जिंकायचं होतं. मला सांगायचं म्हणजे हे पूर्ण तुम्हाला हे स्टेज दिसतंय ना, या स्टेज मध्ये हे सगळं औरंगजेबाचं साम्राज्य आणि तो तिकडचा भाग जो दिसतोय छोटासा ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं इवलंसं स्वराज्य. मग मला सांगा, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य हे औरंगजेबाचं साम्राज्य आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं स्वराज्य हे आपल्या शंभूराजाचं स्वराज्य. मग तरी त्याला का वाटतं की मला हे स्वराज्य ताब्यात घ्यायचंय? का वाटतं? तर त्याचं उत्तर तो मृत्यूपत्रात लिहितो. असं का वाटतं? आणि मग तो शेवटी ज्यावेळेस 96 वर्ष वय असताना तो ज्यावेळेस अंतिम समयी त्याची मुलगी जिन्नत उन्निसा हिच्याशी हितगुज करत असतो त्यावेळेस तो काय म्हणतो? एक शैतान की बिरू कापटीगी ऐसी दर्दनाक मौत हमने संभा को दी. माफी असावी, पाणी घ्या तुम्ही थोडं. दर्दनाक मौत हमने संभा को दी. हमें लगा सब मराठे डर के मारे हमारे सामने घुटने टेक देंगे, मगर नहीं. संभा की मौत का असर उल्टा ही हो गया. राजाराम के साथ संता धना और उसकी पूरी अवाम इस जंग में शामिल हो गई. राजाराम मर गया तो राजाराम की बीवी तो राजाराम से भी खतरनाक निकली. ये ताराबाई कौन है पता है शहजादी? नहीं आप पूछा. सिवा के सिपे सलार हम्बीराव की बेटी. एक मामूली सरदार की बेटी को हमसे लड़ने की जरूरत कैसे होती है? हम खुद पूरे हिंदुस्तान का मुकद्दर अपने हाथों से लिखते हैं. हम खुद मुकद्दर है, हम खुद अपने हाथों से अपना हिंदुस्तान का मुकद्दर लिखते हैं. अपने ही मुकद्दर के खिलाफ लड़ने की इनकी जरूरत कैसे होती है? हमारी बड़ी बड़ी तोपे, सिपे सलार, हाथी, ऊंट, राजपूत, बुंदेल, पठान, तुर्क, एक से एक नामचीन गाजी, इतनी बड़ी ताकत के खिलाफ लड़ने की इनकी जरूरत कैसे होती है? कौन सा जज्बा इन मराठों में भरा है? क्या मालूम कौन सा जज्बा इन मराठों में भरा हुआ है? बेटी जिन्नत, वो भी तब जब इनके तख्त पर एक बेवा औरत बैठी हो. बेटी जिन्नत, सिवा ने अपनी मामूली सरदार की बेटी के साथ अपने बेटे की शादी कर दी, पर हम पूरी उम्र अपनी सगी बेटी की शादी नहीं कर पाए. इसका बहुत अफसोस है बेटी हमें जिन्नत, बहुत अफसोस है. खुदा हमें कभी माफ ना करेगा. हमारी जीत की वजह से आपको जहन्नम में ताउम्र का काम करना पड़ा है. हमें खुदा कभी माफ ना करेगा. बेटी जिन्नत, हमें माफ कर देना, हमें माफ कर देना.
काही क्षण रडवलेला औरंगजेब आता निश्चय स्वरात बोलू लागला. आणि आता काय म्हणतो? रात्र फार होती, अंधार होता, आणि त्या शामियान्यामध्ये हा औरंगजेब त्याच्या मुलीशी हितगुज करत असतो. आणि त्या चंद्रमामाच्या उजेडात एक हवेचं झुळूक येतं आणि पूर्ण निर्भीड शांतता असते. सगळं शामियाना झोपी गेलेला असतो आणि बाप लेक फक्त एकमेकाशी गप्पा मारतात. आणि त्यावेळेस हा बाप म्हणजे औरंगजेब त्याच्या मुलीला सांगतो, 9 साल तक संभानिया में फतेह का मुंह तक देखने नहीं दिया, 9 साल तक संभानिया में फतेह हासिल होने नहीं दी. हमने उसके लड़के को गिरफ्तार कर लिया, लेकिन राजाराम के खिलाफ हम उनका प्यादा खड़ा करने का मंसूबा बना रहे थे. लेकिन इन मराठों की वफादारी किसी एक बादशाह के लिए नहीं बल्कि सिवाने रायगढ़ पर बिठाए हुए तख्त के लिए है. ये बात अब हमें समझ में आई है. लेकिन एक दुश्मन का बच्चा भी अपने शहजादे की तरफ पालना, इससे बड़ी गमजदा बात क्या हो सकती है? कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुराणींनी काय केलं? स्वतःला औरंगजेबाच्या कैदेत राहण्यासाठी स्वीकारून घेतलं. सोबत पुत्र घेतला शाहू, आणि त्याच्यानंतर राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून घेतला. आणि राजाराम महाराजांना तिथून गुप्त हेर प्रमुखाच्या आधिपत्याखाली तिथून त्यांना बाहेर काढलं, पलायन केलं. आणि ज्यावेळेस शाहू राजांना कैद केलं त्यावेळेस औरंगजेबाला वाटलं की हाच राजाचा छत्रपती असावा. परंतु तोवर त्यांनी विलक्षण बुद्धिमत्तेतून छत्रपती हे कोणाला बनवलं? राजाराम महाराजांना बनवलं. मग त्यावेळेस औरंगजेबाचा मनसुबा असा होता की मी या शाहू राजांना म्हणजे कोणाला? शंभू राजांच्या पुत्रांना जवळ घेऊन यांचा एक वापर करेल, हत्यार म्हणून वापर करेल, आणि मराठ्यांकडे पाहिजे ते मागू शकतो. आणि एक नाही दोन नाही तब्बल 20 वर्ष त्यांचा सांभाळ करतात. मग त्यावेळेस औरंगजेब त्याच्या मुलीला सांगतात काय? एक दुश्मन का बच्चा भी अपने शहजादी की तरफ पालना, इससे बड़ी गमजदा बात क्या हो सकती है? 9 साल तक संभानिया में फतेह का मुंह तक देखने नहीं दिया. गुस्से में आकर हमने मुगलिया सल्तनत का बादशाही कीमांश फेंक दिया. फिर भी हमारे सिपे सलार इन मराठों से लड़ने की हिम्मत नहीं जुटा पाए. राजाराम के साथ संता धना और उसकी पूरी अवाम ने हमारी फौज की ऐसे की तैसी हालत कर दी कि दुश्मन को भी ऐसे शैतान ना मिले. ये राजाराम की औरत तो राजाराम से भी खतरनाक निकली. 6 साल से इन पहाड़ों में मुगल सल्तनत का बादशाह आलमगीर औरंगजेब किसी बेबस हरे हुए इंसान की तरह घूमता रहा. कोई सर फिरा पागल ही होगा जो ऐसा सफर चुन सकता है. आणि बोलता बोलता अचानक औरंगजेबाच्या छातीत कळ गेली आणि छाती तोडत तो बिछातीवर कोसळला. आणि घाबरी गुबरी झालेली जिन्नत हकीमला बोलवायला जाऊ लागली. तोच कन्नत औरंगजेबाने तिचा हात पकडला आणि थरल्या थरल्या हातानं औरंगजेब तिला सांगता होतो, अब इसकी कोई जरूरत नहीं है शहजादी, रुक जाओ. अब इसकी कोई जरूरत नहीं है शहजादी, रुक जाओ. हमारी जिंदगी की सबसे बड़ी गलती यह थी कि हमने सिवा को आगरा से जिंदा वापिस जाने दिया. इस्लाम में पुनर्जन्म तो नहीं मानते, मगर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इंसान की जात में पैदा हुए तो इन पहाड़ों से और इन मराठों से लड़ने कभी नहीं आएंगे, कभी नहीं आएंगे, कभी नहीं आएंगे. तसबीची माळ जमिनीवर जाऊन खाली पडते. औरंगजेब संपतो आणि वय वर्ष 96 वर्ष जगतो. 27 वर्ष या महाराष्ट्रात झुंज देतो. आणि किती वर्षात हा महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा होता? फक्त 2 वर्षात. आणि त्याला 27 वर्ष ते जमत नाही. अखेरीस त्याला ते नशिबात कधीच आलं नाही. त्याला आग्र्यालाही जाता आलं नाही, त्याला दिल्लीलाही जाता आलं नाही. नवे नवे या शंभू राजांनी ते त्याच्या नशिबीच येऊ दिलं नाही. म्हणून ती आपल्या विजयाची कबर आहे, आपल्या विजयाचा साक्षीदार आहे. औरंगजेबाची कबर आजही उघडी आहे, त्याच्या छत काहीच नाहीये. आणि ती आजही सांगते आपल्याला की मराठ्यांचं स्वराज्य आणि शौर्य कसं होतं. म्हणून ते आपण समजून घ्यायचंय. आणि अखेरीस मला आता पश्चिम महाराष्ट्रात जायचंय, म्हणून मी तुमची रजा घेतो. आणि मला ज्या आयोजकांनी एवढ्या 300 किलोमीटरवरून आमंत्रित केलं, जर कदाचित यावेळी जर इथून पुढे जर मला प्रसंग आला तर मला नक्की बोलवा, मी नक्की येईल. मला तुमचं गाव खरंच खूप मनापासून आवडलं. कारण की एवढ्या दिवसाला दिवसागणिक गुरुजी
जिजाऊ एवढ्या जमतच नाही. हे मी पहिलं गाव पाहिलं की भर दिवसा उन्हात या जिजाऊ उभ्या आहेत, म्हणजे तुमचं गाव नक्कीच सक्षम विचारांचं आहे. म्हणून प्रथमतः या जिजाऊंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या आयोजकांनी जे मला आमंत्रित केलं त्यांना मला अखेरीस सांगायचं आहे, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गया आग, सब जगह मच गई भागम भाग. किसी ने आग पे पानी डाला, किसी ने आग पे मिट्टी डाली, जिसके बस में था उसने वो काम किया. वहां पे एक चिड़िया रानी थी मौजूद, वो भी आग बुझाने के काम में लग गई. इतने में वहां पे एक कौवा आया और कौवे ने पूछा, ये चिड़िया रानी क्यों बेकार की मेहनत कर रही है, क्यों तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आता है उससे आग का एक शोला भी ना बुझेगा, क्यों बेकार की मेहनत कर रही है. चिड़िया रानी ने जवाब दिया पूरा लाजवाब. चिड़िया रानी मुस्कुराते हुए बोली, हे कौवे दादा, मैं मेरी क्षमता अच्छी तरह से पहचानती हूँ. मुझे मालूम है कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में से नहीं तो आग बुझाने वालों में से रहेगा. इवलंच वटवृक्ष आपण या ठिकाणी रोपटं लावलेलं आहे. हे निश्चित वटवृक्ष रूपांतर होईल, कारण एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढा अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन मला झालं. खरंच मी माझं मतभाग्य समजतो. आणि या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. फक्त जाता जाता मला फक्त घोषणा द्यायची आहेत. कोणाची घोषणा जबरदस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिथून इथं आले पाहिजे असं मला वाटतं. पहिले सगळ्यांनी द्यायची, नंतर मग आपण कॉम्पिटिशन लावू, तुम्ही की तुम्ही. मी तुमचं आमचं नातं काय, शाबास. तुम्ही काय बोलणार, जय जिजाऊ जय शिवराय. पाणी महाराणी ताराराणी भद्रकाली कोपली. अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेबाची झुंज देऊन त्या औरंगजेबाची कबर याच मातीत खोदणाऱ्या त्या महाराणी ताराराणींचे तुम्ही वंशज आहात. एक वेळ शरीरातल्या 72,000 नाऱ्या जागृत करून बोला, तुमचं आमचं नातं काय. अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. खऱ्या अर्थाने आज आगळा आणि वेगळा शिवजन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. गावातील तरुणांचं आणि गावकऱ्यांचं मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आदरणीय दादा, आमच्या गावचे मंडळी कुठल्याही कार्यामध्ये आम्ही समोर गेलो तर आमच्या पाठीमाग नेहमी सावली धरून उभे राहतात, याच्यातच आम्हाला कौतुक आहे. म्हणून दादा मी एकच सांगेल, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण आमचे पाय गावामध्ये आहे. आमचे गावाच्या बाहेर पाय जात नाही. त्याचं कारणच असं आहे की नितांत असलेलं आमच्यावर प्रेम आणि सर्व तरुण मंडळीचं धडाडीची ही धडपड पाहून खऱ्या अर्थाने निश्चितच तुम्हाला आनंद ह्या ठिकाणी वाटला असेल. मला तर असं वाटतंय तुमच्या व्याख्यानातून निश्चितच आज गावाचा काही कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने दादांनी सांगितलं की आता लढाई तलवारीची नाही, आता लढाई काठ्या लाठ्याची नाही, तर आता लढाई जर पाहिलं तर आता लढाई खऱ्या अर्थाने ही लेखणीची आणि विचारांची आहे. जोपर्यंत तुमचे विचार चांगले करत नाही, जोपर्यंत तुमचे विचार सुधारत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय बदल कधीच घडणार नाही, लक्षात घ्या. म्हणून यासाठी पहिले आपले प्रथमतः विचार सुधारायला हरकत नाही. आपण पहिले जर विचार सुधारले तर निश्चित आपल्या जीवनामध्ये बदल घडणार आहे. म्हणून दादा तुम्ही सांगितलं की खऱ्या अर्थाने जिजाऊच्या हातामध्ये सर्व इतिहास आहे. म्हणून मी सर्व माझ्या आई बहिणीला मी विनंती करेल की निश्चितच आपल्या घरातून संस्कार कसे आपल्या मुलांना लागतील याच्यावर निश्चितच आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे असे कार्यक्रम खूप होतील, खूप करणार आहोत, खूप झाले असतील, पण ह्या कार्यक्रमातून काही निष्पन्न होतंय का याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. असे मी ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व गावकऱ्यांची मी ग्वाही दादा तुम्हाला देतो की निश्चितच आपल्या गावामध्ये या कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या तरुण मंडळीला मी द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही सर्व गावकऱ्यांना त्यांना साथ दिली, त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलात, त्याबद्दल तुमचेही समस्त गावकऱ्याची मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे समस्त आलेले पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे बाबा, आमचे गुरुजी, सर्वजण ह्या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचे मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कार्यक्रम आणखी संपला नाही. कार्यक्रमाच्या अगोदर आधी महाराजांचा अभिषेक होईल, महाराजांचं पूजन होईल, आरती होईल, त्यानंतरच कार्यक्रम संपणार आहे. त्या प्रथमतः आम्ही दादाला लांब जायचं आहे, त्या कारणाने आम्ही दादाला समोर घेऊन जातो. आमच्या वतीनं तुम्हाला चहा नाश्ता काय देण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच तुमची काळजी आम्हाला आहे, तुम्हाला दूर जायचं आहे. आम्ही तुमचा जास्त वेळ न घेता आम्ही ह्या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम संपवलेला आहे असे मी जाहीर करतो. आदरणीय सोमनाथ महाराजांना विनंती करतो.